नमस्कार. मी सुरुवातीला स्मिताताई देवधर यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. कै श्रीराम बाळकृष्ण आठवले यांच्या श्रोतेमुखी रामायण या गीतमालेतलं बोला जय हनुमान हे गीत सादर करायचा प्रयत्न करते. राम राम गाता गाता मन झाले बेभान, राम राम गाता गाता मन झाले बेभान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. श्रीरामाचा पहिला दास, स्वामी साथी श्वास निश्वास, रामा जीव की प्राण, रामा जीव की प्राण, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. प्राणामध्ये नाम मिसळले, उंच उंच हे मन मग गेले, तेच तेच हनुमान, तेच तेच हनुमान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. रविबिंबाला गगनी पाहून, असे वाटले घ्यावे कौल, घेया तव उद्दान, घेया तव उद्दान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. गोटी बंद हे शरीर व्हावे, कार्य कराया समर्थ व्हावे, वज्रासम बलवान, वज्रासम बलवान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. द्रोणागिरिये सहज पेलता, श्रीरामाचा शब्द झेलता, सज्जन गाती गान, सज्जन गाती गान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. नमस्कार सूर्यास घालता, बालपणी येतनी वज्रता, शक्तीचे महिमान, शक्तीचे महिमान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. श्रीरामाचा दूत बनावे, श्रीरामाचे कार्य करावे, अनुसरणे हनुमान, अनुसरणे हनुमान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. राम राम गाता गाता मन झाले बेभान, राम राम गाता गाता मन झाले बेभान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान, बोला जय 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 हनुमान. सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. छान. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण आता सध्या 14वा अध्याय अभ्यासत आहोत आणि या 14व्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत सत्व रज तम असे हे 3 गुण, त्यांची वैशिष्ट्य, ते बंधनामध्ये कसे टाकतात, त्यांच्यापासून विजय कसा मिळवायचा, हे सगळं हे 14व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि भगवंताच्या भेटीसाठी जायचं असेल तर गुणातीत होणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपण आतापर्यंतच्या श्लोकांमधून बघितलेलं आहे. एक गोष्ट आठवते इथं. एकदा एक व्यापारी व्यापार करून घरी परतत होता आणि घरी परतत असताना त्याला 3 चोरांनी गाठलं आणि त्याचं सगळं धन हे लुबाडून घेतलं. त्यातला एक चोर म्हणाला, की आपण याचं धन तर लुबाडून घेतलंय, पण हा पोलिसात जाऊन आपली तक्रार करू शकेल. तर आपण असं करूया, ह्याला मारून टाकू. म्हणजे मग हा काही पोलिसात जायचा प्रश्नच होणार नाही. असं म्हणून तो त्याला मारायला जाणार, तेवढ्यात दुसरा चोर म्हणाला, की थांबा, थांबा.
याला मारायला नको. याला मारून आपल्याला काय मिळणार? तेव्हा आपण याला बांधून घालू. याला बांधलं की हा पोलिसात कसा जाईल? तेव्हा असं म्हणून हा दुसरा चोर जो असतो, तो त्याला दोरखंडानी बांधून टाकतो आणि त्या व्यापाऱ्याला तिथंच सोडून हे तीनही चोर चोर निघून जातात. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर तिसऱ्या चोराच्या मनात असं येतं, की याला आपण बांधून ठेवलंय, अरण्य आहे, तर अन्न-पाण्याविना बिचारा मरून जाईल. मग तो परत फिरतो आणि मागं फिरून त्या व्यापाऱ्याला सोडवतो आणि शेवटी अरण्यात त्याला लांब नेलेलं असतं, त्यामुळे रस्ता चुकलेला असतो तो व्यापारी. त्यामुळे हा चोर काय करतो, तर त्या व्यापाऱ्याला त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडतो आणि लांबूनच त्याला त्याचं घर दाखवतो, की "हे बघ, हा असा गेलास, की आलं तुझं घर." व्यापाऱ्याच्या मनात येतं, की किती चांगला आहे हा. यानं मला सोडवलं नसतं, तर माझं या अरण्यात काय बरं झालं असतं? तो ह्या तिसऱ्या चोराला म्हणतो व्यापारी, की "चला हो आपण घरी, चहा-पाणी घ्या." तेव्हा तो चोर म्हणतो, की "नाही, नाही, मी घरी येऊ शकत नाही. मी तिथं आलो तर पोलीस मला पकडून नेतील. त्यामुळं घरी मात्र तुला एकट्यालाच जावं लागेल. मी तुला वाट दाखवली. आता तिथं तू एकट्यानेच जा." असं म्हणून तो चोर निघून जातो. आता पहिला चोर जो म्हणाला होता, की या व्यापाऱ्याला मारून टाकू, तो म्हणजे तमोगुण. दुसरा चोर जो त्याला मारत नाही, पण बांधून टाकतो. म्हणजेच बंधनात टाकतो. तो म्हणजे रजोगुण आणि तिसरा गुण म्हणजे सत्वगुण, की जो बंधनातून सोडवतो. भगवंत भेटीसाठी घेऊन जातो. तिथपर्यंत घेऊन जातो सत्वगुण. पण भगवंत भेटीसाठी मात्र एकट्यालाच जावं लागतं. साधकाला तिथं सत्वगुण सुद्धा नेऊ शकत नाही. म्हणजे भगवंत भेटीसाठी जायचं असेल, तर तीनही गुण हे गळून पडले पाहिजेत. आपल्याला ऑलिम्पिकमध्ये असलेला एक गेम, पोल व्हॉल्टचा गेम हा माहिती असेल. काय हा गेम? तर खूप जोरात पळत जायचं आणि खूप मोठ्या उंचीवर एक आडवा बांधलेला असतो आणि खेळाडूला पळत जाऊन एक बांबू घेऊन तो पळत जातो आणि त्या बांबूच्या सहाय्याने तो उंच उडी मारतो आणि त्यांना पलीकडे जायचं असतं. आता तेव्हा ज्याला पलीकडे जायचं असेल, तेव्हा तो पहिला जो त्याने आधारासाठी बांबू घेतलेला असतो, तोही सोडून द्यायला लागतो. म्हणजे बघा, हा जो खेळाडू आहे, हा सुरुवातीला काय आहे, तो स्थिर आहे. तो स्थिर उभा राहिलेला आहे आणि मग तो पळायला सुरुवात करतो. म्हणजे सुरुवातीला तमोगुण त्याच्यामध्ये आहे, कारण तो स्थिर आहे. त्या तमोगुणाला मागे टाकून तो पळायला सुरुवात करतो, म्हणजे तो रजोगुणाला अंगीकारतो आणि त्यानंतर बांबूच्या साहाय्याने तो उंच उडी मारतो, म्हणजे सत्वगुणाच्या साहाय्याने तो उंच उडी मारतो. आता पलीकडे जायचं असेल, तर बांबूही सोडायला पाहिजे, म्हणजे सत्वगुणही सोडायला पाहिजे. तरच भगवंताची भेट होणार. बांबू सोडला, म्हणजे सत्वगुण सोडलं, की आणि पलीकडे गेलं, की त्या खेळाडूला म्हणजेच त्या साधकाला विजय प्राप्त होतो आणि मेडल मिळतं. आता ऑलिम्पिकमध्ये त्या खेळाडूला मेडल मिळतं. इथं कोणतं मेडल आहे? तर इथं भगवंताची भेट हे एक मोठं मेडल हे त्या साधकाला मिळतं. आता बांबू सोडला नाही, तर पलीकडे जाता येईल का? पलीकडे जाताच येणार नाही आणि म्हणूनच भगवंत भेट हवी असेल, तर गुणातीत होणं हे गरजेचं आहे. दत्तात्रेयांच्या जन्माची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारद ऋषी एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नींकडे जातात आणि त्यांना सांगतात, की तुम्ही स्वतःला खूप मोठ्या पतिव्रता समजता, पण तसं नाहीये. पृथ्वी तलावर तुम्ही जाऊन बघा, तर तिथं अनसूया ही सर्वात मोठी पतिव्रता आहे, असं माझं मत आहे. असं जाऊन अ, तिथं त्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नींकडे ते सांगतात नारद ऋषी. आता खरं तर नारद ऋषींना कळीचे नारद म्हणले जातात. देवर्षी नारद यांना कळीचे नारद म्हणलं जातं. पण ते खरं तर चुकीचं आहे. कारण जिथं काहीतरी घडवायचं असतं, तिथं ते घडवून आणण्यासाठी नारद मुनी हे अशी चावी फिरवत असतात.
त्याप्रमाणे इथं दत्तात्रेयांचा जन्म घडवून आणण्यासाठी ही इथं चावी फिरवलेली आहे. त्याप्रमाणे ह्या 3 देवी अनुसूयेकडे आल्या. ती 3 देवी त्यांनी ह्या ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्याकडेही अशी विनंती केली, की ह्या अनुसूयेच्या पतिव्रत्याची परीक्षा घ्यावी, की आम्हाला नाही हे पटत, की ती पतिव्रता आहे सर्वात मोठी असं. त्याप्रमाणे आता काय करणार, हे 3 देव येतात खाली आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, की अत्री ऋषी, अत्री आणि अनुसूया. तर अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. सप्तर्षीमधील एक ऋषी आहेत आणि ते तपस्पूत आणि सामर्थ्यवान असे आहेत. आणि त्याचप्रमाणे माता अनुसूया ही तशीच आहे बरं का. म्हणजे तीही सामर्थ्यवान आहे, तीही तपश्चर्या तिने केलेली आहे. ती पतिव्रताही आहे. आणि हे अत्री ऋषी बाहेर गेलेले असताना, आश्रमामध्ये अनुसूया एकटीच असताना, हे तीनही देव हे ऋषींच्या वेशामध्ये हे आश्रमामध्ये आलेले आहेत आणि ते म्हणतात की तुझ्या हातचं भोजन आम्हाला करायचं आहे. तर अनुसूयांनी त्यांना आसन वगैरे दिलेलं आहे, बसायला सांगितलेलं आहे आणि मग ते म्हणतात की नग्न स्थितीत तू आम्हाला वाढलं पाहिजेस. आणि मग पुढची आपल्याला गोष्ट माहिती आहे की ते तीनही देव किंवा तीनही ऋषी जे ऋषीच्या स्वरूपात आलेले असतात, ते बालकांच्या स्वरूपात येतात आणि मग नंतर ते पाळण्यामध्ये दिसतात आणि त्रिमुखी स्वरूपात एकत्वाने दिसू लागले, तेच हे दत्त स्वरूप असतं. आता इथं नग्न याचा खरा अर्थ काय आहे? तर भगवंतांचा जन्म होणं, दत्तात्रेयांचा जन्म होणं म्हणजे काय? तर मूळ स्वरूपाची स्थिती निर्माण होणं आणि त्यांचा जन्म ज्या मातेच्या पोटी होणार आहे, ती माता सुद्धा तशीच सर्व संग विरहित, शुद्ध आणि त्रिगुणातीत असणं हे गरजेचं आहे. आणि तशीच होती माता अनुसूया, की ती पतिव्रता होती, सामर्थ्यवान होती, तपश्चर्या तिनं केलेली होती आणि म्हणूनच तिच्या पोटी दत्तात्रेयांचा जन्म झालेला आहे. आणि तिनं या तीनही देवांना पूर्वी विनंती केली होती, की आपण माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि त्याप्रमाणे हे सगळे घडलेलं आहे. आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे, ही आपल्याला खरं तर अर्धीच माहिती असं मला वाटतं, की नग्न अवस्था म्हणजे काय? की फक्त वरचे कपडे काढणं म्हणजे नग्न अवस्था नाही, तर मूळ स्वरूपसंधान गाठणं किंवा मूळ स्वरूपसंधान केव्हा होतं? तर जेव्हा आत्म्यावरची वेगवेगळी आवरणं नाहीशी होतात. आता ही कुठली आवरणं आहेत? तर मूळ स्वरूपावर म्हणजेच आत्म्यावर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश अशी ही आवरणं आहेत. आणि ही आवरणं नाहीसं झाल्यानंतरच त्रिगुणातीत, देहातीत अवस्था प्राप्त होते आणि तेव्हाच त्या भगवंताचे दर्शन होते. आणि म्हणून इथं दत्तात्रेयांचा जन्म होण्यासाठी तीनही देव हे अनुसूयेला सांगतात, की तू देहातीत हो. हा खरा नग्न ह्याचा अर्थ आहे. आदी शंकराचार्यांनी सुद्धा नग्न म्हणजे दिगंबर. त्यांनी काय अर्थ सांगितला, की नग्न म्हणजे काय? दिगंबर. हे तर आपल्याला माहिती आहे. तर दिगंबर म्हणजे काय? दिक अधिक अंबर. म्हणजे दिशा ज्याच्या वस्त्र आहेत आणि जो सर्व व्यापी झालेला आहे, जो आकाशवत निर्मळ, शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे, असा तो नग्न, असा तो दिगंबर. आणि मग हे अनुसूयाला सांगितल्यानंतर म्हणजे हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देवांनी अनुसूयाला जेव्हा सांगितलं, की तू नग्न स्थितीत आम्हाला वाढलं पाहिजे, याचा अर्थ मग माता अनुसूयेने सुद्धा जाणला आणि तिनं सुद्धा नासाग्री दृष्टी लावून पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत बसून समोरील ऋषींना जेवण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी तिची स्थिती ही वर वर्णन केल्याप्रमाणे होती. म्हणजे आता आपण बोललो तशी होती. आणि या स्वरूप संधानातून तिनं डोळे उघडून त्या 3 ऋषींकडे बघितले, तेव्हा ते तिला बालस्वरूप दिसले. आणि नंतर मग त्यानंतर तिला ते पाळण्यामध्ये दिसले आणि हाच दत्तात्रेयांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, पौराणिक गोष्टी, या पूर्ण त्याचा अर्थ आपण समजावून घेऊन हे आपल्या मुलांना सुद्धा त्याचा अर्थ हा व्यवस्थित समजावून सांगितला, तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी पटू शकतात. तर मी आता तावरे मॅडमना विनंती करते, की 26वा श्लोक आणि ओव्या ह्याचं वाचन करावं.
मांच यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. तरी व्यभिचाररहिते चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाकळू शके. तरी कोणू मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निवृत्ती होआवी लागे. तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची तो का द्रवपणाची नीर अवकाशूची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक अगाही वजे अकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे येई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृताची जाण का नाटिता काकण सोनेची ते नुकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसे ऐसोनी माते जाणीजे ते अव्यभिचार भक्ती म्हणिजे येथ भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते अपणया सकट माते जाणा वेगा पार्था सोनयाची टिक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावे ना तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू हो आवा पै परमाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे होकात रंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची गा ऐसे या समरसे दृष्टी जै उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचे ही आघवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते तै काम कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमरसू तैसा एकवटेगा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे मग परस्परे ते सोहम वृत्ती जे अवतरे तै येही सकटसरे आपैसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हेही ठाके ना तरी जाळूनी तृण वन्हीही विझे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान नुरे माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिणे या नभती गोष्टी जे एकपणाही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निवोघे डळमळीत जळ जे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेचा मुकुटी चूडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान येथ मी हन साधन गमेन हो तरी झणे झणे ऐसे तुझा चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचुनी आपण अर्थ बघूया आधी. जो साधक अव्यभिचारी भक्तियोगाने
मला म्हणजेच परमेश्वराला भजतो तो तीनही गुणांना पार करून ब्रह्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी अधिकारी होतो. तर माऊलींनी काय म्हटलंय ते आधी आपण बघूया. माऊलींनी खूप छान दृष्टांत दिलेले आहेत हे सगळं समजावून सांगण्यासाठी. तर माऊलींनी काय म्हटलेलं आहे ते आधी बघूया आपण. माझ्या वाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतून न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो ती अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय ते माऊलींनी इथे सांगितलेलं आहे की माझ्याशिवाय दुसरीकडे कुठेही मन गुंतून न देता भक्ती करावी आणि अशी जी उपासना आहे ती म्हणजे अव्यभिचारी भक्ती. आणि अशी व्यक्ती ही तीनही गुणांना ताब्यात ठेवू शकते. मी कोण आहे किंवा भक्ती कशी असते, एकनिष्ठतेचे स्वरूप कसे असते, हे सगळं हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की आता माऊलींनी इथं वेगवेगळे दृष्टांत दिलेले की ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी असलेले तेज हे रत्नच आहे. म्हणजे रत्न आणि रत्नाच्या ठिकाणी असलेले तेज हे वेगळं नाहीये. किंवा ओलेपणाच पाणी आहे. पाणी आणि ओलेपणा वेगळं नाहीये. म्हणजे परमेश्वर नेमकं काय, कोण, मी म्हणजे नेमकं कोण हे समजावून सांगण्यासाठी माऊलींनी इथं वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. पोकळी आणि आकाश हे एकच आहे. किंवा गोडी म्हणजेच जे साखर आणि साखरेची गोडी हे काय आपण वेगळं दाखवू शकू का? दोन्ही एकच आहे. त्याच्यामध्ये वेगळेपणा काहीही नाही. किंवा अग्नी आणि ज्वाळा ज्या असतात अग्नीच्या, तो अग्नी आणि जाळ हे वेगळं नाही. किंवा आपण कमळ घेतलं तर कमळाच्या पाकळ्या आणि कमळ एकच आहे. वृक्ष आपल्या डोळ्यासमोर आणूया. वृक्ष आणि वृक्षाला असलेल्या फांद्या, फळे हे एकच आहेत. त्याच्यात वेगळेपणा काहीही नाही. किंवा बर्फ एकत्र गोठून त्याचा हिमालय पर्वत बनतो. म्हणजे हिमालय पर्वत आणि बर्फ हे वेगळं दाखवता येत नाही. ते एकच आहे. किंवा विरजलेलं दूध म्हणजेच दही ते वेगळे नाही. हे सगळे वेगवेगळे दृष्टांत माऊलींनी सांगितले आणि मग माऊली काय म्हणतात की विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. म्हणजे इथं जे दृष्टांतामध्ये जे सांगितलेलं आहे की हे जसं एक आहे तसंच हे विश्व, हे सगळं विश्व म्हणजेच मी आहे. चंद्र जर पाहायचा असेल तर चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरुरी नाही. चंद्राच्या कला आणि चंद्र हे एकच आहेत. तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसं तूपच असतं किंवा सोन्याचं कडं आणि सोनं हे वेगळं आहे का? ते एकच आहे. किंवा वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्र म्हणजे उघडा दोराच आहे. हे दोरा एकत्र विणून वस्त्र बनतं. मग दोरा आणि वस्त्र हे वेगळं आपण दाखवू शकू का? नाही. किंवा मातीची घागर ही जर न विरघळविता ती घागर म्हणजेच माती आहे. हे बघा किती दृष्टांत माऊलींनी एक गोष्ट समजावून सांगण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे. तसं विश्व म्हणजेच मी आहे असं भगवंत म्हणतात. विश्वाचा निराश करावा आणि मग मला घ्यावं असा मी नाहीये. तर विश्वास सकट सगळं म्हणजेच मी आहे. इथं भगवंत सांगतायत की या विश्वात राहूनच भक्ती करायची. संसारात राहूनच भक्ती करायची. हे भक्ती करण्यासाठी कुठेतरी हिमालयात संसार सोडून लांब कुठेतरी जाण्याची गरज नाहीये. कारण सगळीकडे मी आहे. या सगळ्या विश्वामध्ये मी भरून राहिलेलो आहे. आणि म्हणून संसारात राहूनच भक्ती करायची. कारण मी आणि विश्व हे वेगळं नाहीच आहे. फक्त काय करायचंय मग? तर दृष्टिकोन बदलायचा आहे. प्रत्येक कणाकणामध्ये मी भरलेलो आहे, मी भरून राहिलो आहे, हे समजणं, उमगणं म्हणजेच अव्यभिचारी भक्ती. माझ्यामध्ये आणि विश्वामध्ये भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो, असं भगवंत म्हणतात. स्वामी माधवानंदांनी साधकावस्थेत असताना एकदा स्वामी स्वरूपानंदांना प्रश्न विचारला होता की सर्वात अवघड साधना कोणती? अनेक साधना सांगितल्या जातात. तर ह्या सगळ्या साधनांमध्ये
सगळ्यात अवघड साधना कोणती? तेव्हा स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं होतं, की सर्वत्र ब्रह्म पाहणे ही सर्वात अवघड साधना आहे. तर स्वामीजींनीच त्यांच्या तोंडून ही एक किस्सा सांगितलेला आहे, की मग स्वामीजी म्हणतात म्हणजे स्वामी माधवानंद म्हणतात, की असं सांगितल्यावर मला तर खरं आश्चर्य वाटलं होतं, की सर्वत्र ब्रह्म पाहणे ही कशी काय अवघड साधना होऊ शकते? सोपं आहे ना. ह्याच्यात ब्रह्म आहे, त्याच्यात ब्रह्म आहे, त्याच्यात ब्रह्म आहे. ह्याच्यात अवघड कसं? तेव्हा प्रवचनावरून घरी येताना एक-एक गोष्टी दिसायला लागल्या. झाडं दिसली, लता, वेली. हां, ह्याच्यामध्ये ब्रह्म आहे. पटलं. पुढं आलो, एक कुत्रा दिसला. कुत्र्यामध्ये ब्रह्म आहे. पटलं, ठीक आहे, ब्रह्म आहे. गाढव दिसलं, घोडा दिसला, त्याच्यात ब्रह्म आहे. हेही पटलं. पण घरात आल्यानंतर पत्नीमध्ये ब्रह्म आहे. जवळच्या नातेवाईकांच्या मध्ये ब्रह्म आहे. हे काही पटेना. कारण इथे रोजचा व्यवहार आहे. अनेक गोष्टी आपल्याला खटकत असतात. ज्या व्यक्तींशी आपलं पटत नाही, त्यांच्यामध्येही ब्रह्म आहे. हे काही आपल्याला साधत नाही, उमगत नाही. ते हे शब्दांनी माहीत असणं गोष्ट वेगळी आणि त्याच्याप्रमाणे आचरण करणं ही गोष्ट वेगळी. आणि म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं होतं, की ही सर्वात अवघड साधन आहे. की सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे, हे मानणं आणि जाणणं ही सगळ्यात अवघड साधन आहे. श्रीरामांनी रावणाशी युद्ध केलं. म्हणजे श्रीरामांचा रावण हा शत्रू आणि युद्ध का केलं श्रीरामांनी? तर ती अधर्माविरुद्धची ती लढाई होती. पण जेव्हा रावण मृत्यूशय्येवर पडला, तो मरणोन्मुख होता, तेव्हा त्या रावणाचं दर्शन घ्यायला श्रीरामांनी लक्ष्मणाला पाठवलं. म्हणजे लढाईपुरतं ते वैर होतं, पुन्हा वैर नाही. बाबा बेलसरे हे प्रोफेसर होते आणि कॉलेजमध्ये असताना एक सहकारी त्यांचा मत्सर करायचा आणि बाबांनाही त्याचा राग यायचा. कारण तो कायम कागाळ्या वगैरे करत असायचा आणि असं चालतं ना कॉलेजमध्ये. तर तसं तो सहकारी बाबांचा मत्सर करायचा आणि बाबांनाही त्याचा राग यायचा. एकदा मानस पूजेमध्ये महाराजांचं रूप हे बाबांना वेगळंच भासलं. जे नेहमीसारखं नव्हतं. महाराज थोडेसे क्रोधित होते किंवा अंगावर अशा जखमा होत्या. आता बाबा बेलसरेंची सुद्धा पारमार्थिक तयारी तशीच खूप मोठी होती. त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आलं, की महाराजांचं हे रूप असं का दिसतंय? त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या सहकार्याकडे जाऊन, त्या सहकार्याची माफी मागितली, की तुम्ही माझा द्वेष करता इथपर्यंत ठीक आहे. पण मी आजपासून तुमचा द्वेष करणार नाही आणि आपल्यातलं वैर संपलं. आणि मी आतापर्यंत काही तुमचा द्वेष केला असेल, तर राग-राग केला असेल, तर त्याबद्दल मला माफ करा असं म्हणून बाबांनी त्यांच्या घरी जाऊन माफी मागून ते परत आले. दुसऱ्या दिवशी महाराजांचं रूप हे मानस पूजेमध्ये पुन्हा पूर्ववत त्यांना दिसलं. आणि मग हळू-हळू त्या सहकार्याच्या स्वभावातही बदल झाला. तर अशा प्रकारे भगवंत सांगतात, की प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे, हे बघायला शिक. आणि प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे, त्याचबरोबर तुझ्यातही ब्रह्म आहे. म्हणजे आपल्या सकट मला जाणायला हवं. म्हणजे मी आणि तू हे वेगळं नाहीये. हे लक्षात घ्यावं. तर लहानसं बी, आपण वडाचं बी हे जर आपल्या डोळ्यासमोर आणलं, तर ते किती छोटंसं आहे. पण ते लहानसं बी त्याच्यामध्ये वडाच्या झाडामध्ये म्हणजे त्या लहानशा बीमध्ये वडाचं झाड हे दडलेलं आहे. आणि वटत्व हे त्या लहानशा बीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे ते बी आणि झाड, वडाचं झाड याच्यामध्ये जसा फरक नाही, तसं परमेश्वर आणि भक्त यामध्ये फरक नाही. फरक कुठला हो. आहे? तर फक्त बाह्य नामरूपात्मक बदल आहे, भेद आहे. म्हणजे बी, आपण त्याला बी म्हणतो, ते लहान आहे आणि वडाचं झाड, त्याला आपण झाड म्हणतो, ते मोठं डेरेदार वृक्ष आहे. हा बाह्य नामरूपात्मक भेद आहे. वटत्व हे दोघांतही आहेत. झाडातही आहे वटत्व आणि त्या बी-मध्ये सुद्धा वटत्व आहे. म्हणजे अंतरंग हे दोघांचंही एकच आहे. त्याप्रमाणे भगवंत काय सांगतायत, की सगळीकडे मी भरलेलो आहे, हे तू समजून घे आणि मी आणि तू सुद्धा वेगळे नाही, हे सुद्धा समजावून घे. आता ह्यासाठी सुद्धा माऊलींनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. माऊली काय म्हणतात, की सोन्याची टिकली ही जर सोन्यावर बसवली,
तर तिथं वेगळेपणा नाहीये. टिकली आणि म्हणजे सोन्याची टिकली म्हणजे सोन्याचा कण धरू आपण. तर सोन्याची टिकली आणि सोनं ह्याच्यात काही बदल आहे का? फरक आहे का? काहीही वेगळेपणा नाही. किरण हे तेजोमय असतात आणि तेजापासून उत्पन्न झालेले हे किरण असतात. म्हणजे किरण आणि तेज ह्याच्यामध्ये भिन्नता नाही. किंवा पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू, बारकातला बारका कण आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. दोन्ही एकच आहेत. बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा लहानसा कण हा बर्फाच्या पर्वत रूपच असतो. त्यामध्येही काही वेगळेपण नाही, फरक नाही. समुद्रावर आलेली लाट, समुद्राच्या पाण्यावर आलेली लाट ही लहान आहे. पण ती लाट आणि समुद्र यामध्ये काहीही वेगळेपण नाही. एकच आहेत दोन्ही. त्याप्रमाणे ईश्वराहून मी वेगळा नाही. अशी ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते, त्याला भक्ती म्हणतात. आणि हेच योगाचं सार आहे. आणि हीच ज्ञानी व्यक्तीची दृष्टी आहे. मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये अखंड जलधारा असतात. त्याप्रमाणे अशी ज्ञानी व्यक्तीची, अशा भक्ताची ही वृत्ती असते. कशी असते? अखंड ब्रह्ममय असते. ज्ञानी पुरुषाची वृत्ती कशी आहे? अखंड ब्रह्ममय आहे. झाडाच्या तोंडाशी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नसतो. म्हणजेच आडाचं आडातलं आकाश, आड आपल्या डोळ्यासमोर येतोय, तर त्या आडाच्या तोंडाशी असलेलं आकाश आणि महाकाश हे नेहमी मिळालेलेच असतात एकमेकांना. किंवा पूर्वी आपण एक दृष्टांत घेतला होता, की मठाकाश, माठाकाश आणि महदाकाश हे सगळं एकच आहे. मठ फोडला, की त्यातलं आकाश कुठे गेलं? ते या महदाकाशामध्ये मिसळून गेलं, कारण ते शेवटी एकच आहे. आम्ही हे भिन्न भिन्न त्याला नावं दिली आहेत आणि त्याचं भिन्नत्व केलेलं आहे. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत असा प्रभेचा सरळपणा असतो, तशी ही सोहम वृत्ती असते. जीव आणि ब्रह्म या दोघांमध्येही जेव्हा सोहम वृत्ती प्रकट होते, तेव्हा ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप नाहीशी होते. मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर मिठाचा खडा विरघळला हेही नाहीसं होतं. म्हणजे तिथं आपण दाखवू शकत नाही, की हा इथं मिठाचा खडा होता. हे इतकं तिथं एकरूपत्व येतं. किंवा गवत जाळल्यानंतर काय होतं पुढं? अग्नीही विझून जातो. अग्नी काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान शिल्लक राहत नाही. म्हणजे काय होतं इथं? त्या ज्ञानी पुरुषाची वृत्ती ही ब्रह्म आहे. जिथून वृत्ती उत्पन्न होते ते ब्रह्म आहे. आणि ज्याला विषय करते तेही ब्रह्म आहे. अशा प्रकारे इथं त्रिपुटीचा लय होतो. म्हणजे त्रिपुटी ही एक ब्रह्मरूपच होते. किती वेगवेगळी उदाहरणं आणि दृष्टांत माऊलींनी इथं दिलेले आहेत पहा, की काय सांगण्यासाठी, की ह्या विश्वामध्ये मी भरून राहिलेलो आहे आणि तू आणि मी हे वेगळे नाही. आणि भक्त जेव्हा अशा प्रकारे भक्ती करतो, ती अव्यभिचारी भक्ती असते. आणि ही अव्यभिचारी भक्ती जेव्हा फळाला येते, तेव्हा काय होतं, की जसा मिठाचा कडा समुद्रामध्ये विरघळल्यानंतर वेगळेपण राहत नाही, तशी हे भक्त आणि परमेश्वर यांच्यामध्ये वेगळेपण राहत नाही. सगळंच ब्रह्मरूप होऊन जातं आणि सोहम वृत्ती सुद्धा नाहीशी होते. इतकं तिथं एकरूपता येते. म्हणजे मी मायेच्या पलीकडे म्हणजे परमेश्वर हा मायेच्या पलीकडे आणि भक्त हा मायेच्या अलीकडे असा पलीकडेपणा आणि अलीकडेपणा हाही नाहीसा होतो. माऊलींची एक विराणी आहे. "पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकूनगे माये सांगत आहे." म्हणजे इथं भवनदीच्या ऐल तीरावर असलेली विरहिणी पहिलं तीरावर असलेल्या कावळ्याला उद्देशून म्हणतेय, विचारतीये, की भगवंत कधी भेटेल? कारण ही जी विरहिणी आहे, ही भवनदीच्या ऐल तीरावर आहे आणि भगवंत कुठे आहे? पहिलं तीरावर आहे आणि त्यामुळं तिला ती व्याकुळ आहे भगवंताला भेटण्यासाठी, की मला भगवंत कधी भेटेल? पंढरीनाथ येणार हा शुभ शकून तू घेऊन ये, असं ती कावळ्याला विनवतीये.
आणि ती त्याला वेगवेगळी अ, हे देते, प्रलोभनं दाखवते, की मी तुझा तोच सोन्याने मडवेन, तुला पायातलं घालीन, तुला लोणी देईन, असं ती त्याला प्रलोभनं दाखवते कावळ्याला. म्हणजे इथं काय आहे, की इथं द्वैत आहे. विरहिणी ही अ, भवनदीच्या ऐलं तीरावर आहे आणि भगवंत पैलं तीरावर आहे. पण जेव्हा अव्यभिचारी भक्त करतो आणि ती फळाला येते, तेव्हा इथं अलीकडेपणा, पलीकडेपणा असं काही राहतच नाही. कारण भक्त आणि भगवंत हे एकरूपच होऊन जातात. इथं ऐक्य प्रकट होतं. मी म्हणजेच परमेश्वर आणि भक्त हे एकच होतो. आणि आता तो गुणाला जिंकतो, ही भाषाच राहत नाही. ही गुणातीत अवस्था निर्माण होते आणि ही अवस्था म्हणजेच ब्रह्मत्व होय. ही अवस्था कुणाला प्राप्त होते? तर जो अव्यभिचारी भक्तीने मला भजतो, त्यास ती अवस्था प्राप्त होते. ब्रह्मता ही अशा भक्तासाठी पतिव्रता आहे. माऊलींनी काय सुंदर उपमा दिली बघा, की ब्रह्मता ही या भक्तासाठी पतिव्रता आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री ही पतीशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करत नाही, त्याप्रमाणे असा भक्त माझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार करत नाही. गंगेचे पाणी जसं खळखळ करत शेवटी समुद्रालाच मिळतं. मग त्यामध्ये त्याला कितीही अडथळे आले किंवा मार्ग खूप मोठा असला, तरी सुद्धा शेवटी गंगेचं पाणी हे समुद्रालाच मिळतं. त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीनं जो माझी भक्ती करतो, पण ही भक्ती कशी आहे? तर ही अनन्य भावानी भक्ती आहे. तो शेवटी कुठं पोहोचणार आहे? तर तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न जे मुकुटमणी होतो, असं माऊली म्हणतात. आणि या ब्रह्मतत्वालाच सायुज्य असे म्हणतात. यालाच चौथा पुरुषार्थ असे म्हणतात. आपल्या धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता चौथा पुरुषार्थ कुठला आहे? तर मोक्ष. मोक्ष हा मेल्यानंतर मिळवायचा नाहीये. तर ह्या जन्मामध्ये असताना, या देहामध्ये असतानाच तो मोक्ष मिळवायचा आहे. माऊलींचाच एक अभंग आहे. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. दीप गेल्यावरी कैचाजी प्रकाश, झाकाझाकी त्यास कासयाची. जववरी देह आहे तववरी साधन, करून या ज्ञान सिद्ध करा. हा देह आहे तोपर्यंतच साधन करू शकतो. 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य जन्म सोडला तर इतर सगळ्या योनी या भोग योनी आहेत. आणि त्यामुळं या मनुष्य जन्माचे सार्थक करणं हे गरजेचं आहे. कारण नरदेह हा दुर्लभ आहे. आणि आपल्याला काय वाटतं, की 60 ओलांडले की आपण परमार्थ करू. आता आमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर आपण भक्ती करूया. पण भगवंत काय म्हणतायत, की त्या तशा कधीच पूर्ण होणार नाहीत. आणि म्हणूनच भगवंताची भक्ती, साधना ही सुरू करणं, त्यामध्ये सातत्य ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि ही भगवंताची भक्ती, ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोहोचण्याचं एक साधन आहे. आणि ही अव्यभिचारी भक्ती जर साधली, तर मी आणि ब्रह्म हे वेगळे नाही, असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजेच या श्लोकामध्ये भगवंतांनी त्रिगुणातीत होण्यासाठी साधना सांगितलेली आहे. आणि ही साधना कोणती आहे? तर अव्यभिचारिणी भक्ती, अनन्य भक्ती. शास्त्रामध्ये अनेक साधना सांगितलेल्या आहेत. कर्म, ज्ञान, योग, उपासना अशा अनेक उपासना सांगितलेल्या आहेत. आणि त्यामध्ये ही अव्यभिचारिणी भक्ती ही अतिशय महत्वाची आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. म्हणजेच मायेला पार करण्यासाठी भगवंताची मदत घ्यायची. आणि ती कशी घ्यायची? कसं मायेला पार करायचं? तर भगवंताची अनन्य भक्ती करून
इतर सगळे मार्ग म्हणजे आता आपण जे बघितले ते अत्यंत कठीण आहेत. ज्ञान मार्ग असेल, योग मार्ग असेल, हे अत्यंत कठीण आहेत. त्यामध्ये अडथळे आहेत, प्रतिबंध आहेत आणि त्यामुळं नैराश्य, वैफल्य येण्याची शक्यता आहे. तसंच या मार्गांमध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनन्य भक्ती ही महत्वाची आहे. ती श्रेष्ठही आहे आणि सुलभही आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावी." नारद मुनी, कालच नारद जयंती होऊन गेली. तर नारद भक्ती सूत्र ही खूप प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, "सातू कर्म ज्ञान योगेभ्यो व्यधिकतरा." नारद हे दासीपुत्र होते आणि लहानपणापासूनच ते वेदज्ञ ऋषींच्या सेवेमध्ये होते. मनापासून त्यांनी सेवा केली त्या ऋषींची आणि त्या ऋषींनीही प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला, वर दिला आणि त्याप्रमाणे नारदांना भगवंत दर्शन झालेलं आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्याकोळी, व्यास या सगळ्यांना नारदांनी मार्गदर्शन केलेलं आहे, अनुग्रह दिलेला आहे आणि त्रैलोक्यामध्ये नारायण, नारायण असा नामोच्चार करत ते भ्रमण करत असतात. भक्तीचा प्रसार करतात, नामस्मरणाचा प्रसार करतात. या भक्तिसूत्रांमधून सुद्धा त्यांनी भक्ती कशी करावी हे सांगितलेलं आहे. तर अव्यभिचारी भक्ती ही कशी असावी? तर अनन्य, निश्चल आणि दृढ असावी. आणि यासाठी साधकाने अत्यंत तीव्र इच्छेने सर्व बाह्य विषय वासनांचा त्याग करून तीव्र वैराग्याने परमेश्वराची सेवा करणं हे गरजेचं आहे. आम्ही भक्ती करतो, पण कशी असते ती भक्ती? की अनन्य नसती. म्हणजे अन्य न इतर काहीही आम्हाला त्याचं पुढं फिकं वाटावं, अशी आमची भक्ती नसते. वेळेनुसार आमची भक्ती असते. म्हणजे आम्हाला जर विषय आमच्या समोर आधी आले, तर आम्ही तिकडं आधी वळतो. ते सगळे विषय उपभोगून जर वेळ मिळाला, तर आम्ही भक्ती करू, अशी आमची ही भक्ती असते. तर भक्ती कशी करणं गरजेचं आहे? म्हणजे अव्यभिचारी भक्ती कशी आहे? तर ती अनन्य आहे, ती निश्चल आहे आणि ती दृढ आहे. म्हणजे या वेळात मी हे करणार म्हणजे करणार. मग तिथं त्यावेळेला दुसरं काहीही समोर आलं, कितीही प्रलोभनं समोर आली, तरी सुद्धा त्याला पार करून आम्ही भक्ती करणार. आणि म्हणून साधकांनी बाह्य विषय वासनांचा त्याग करून तीव्र वैराग्याने परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. परमेश्वर हाच कर्तुम अकर्तुम आहे. विश्वाचा उत्पत्ती स्थिती लय करता आहे. ईशनशील आहे. परमेश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापी आहे आणि तोच उद्धार करता आहे. याची स्पष्ट जाणीव ठेवणं हे गरजेचं आहे. आणि ही जाणीव ठेवून अनन्य भावाने परमेश्वराची पूजा, सेवा, उपासना करावी. म्हणजे मग त्यामध्ये भाव निर्माण होतो. ती नुसती ते म्हणजे ती पूजा किंवा ती उपासना हे नुसतं कर्मकांड होत नाही. या सगळ्या क्रियांमध्ये भाव निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आणि माऊलींनी सुद्धा खूप ह्याच्यावर विस्तृतपणे सांगितलेलं आहे. "मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः." मन्मना भव. भगवंत काय म्हणतात, की तुझं मन मला दे. जो साधक आपले मन परमेश्वरामध्ये स्थिर करून परमेश्वरालाच भजतो, सेवा करतो, शरण जातो, अनन्य भक्ती करतो, तो मतपरायण झालेला भक्त परमेश्वर स्वरूपालाच प्राप्त होतो. त्यामुळेच भगवंत म्हणतात, हे 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे भगवंतांनी, की "सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज." सगळं सोडून दे आणि फक्त मला शरण ये. आता ही अनन्य भक्ती आपण म्हणतोय, ही भक्ती कशी? कशी करायची ही भक्ती? अनन्य भक्ती ही परमेश्वराला अनन्य भावाने संपूर्ण
अहंकार ममकार सहित शरण जाणे. काया वाचा मनाने त्याची पूजा अर्चना सेवा कीर्तन उपासना करणे म्हणजे अनन्य भक्ती. तर शरण जाणं म्हणजे काय? हे आपण एक 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 बघतोय बघा. पहिलं आपण अव्यभिचारी भक्ती कशी करायची. पहिलं काय बघितलं आपण, की परमेश्वर म्हणजे नेमकं काय? ब्रह्म कुठं कुठं आहे हे आपण बघितलं. आता ते जाणणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती. आता ही कशी करायची? आम्हाला शब्दांनी माहिती आहे. आम्ही अगदी लहानपणापासून शिकलेलो आहे, की सगळीकडे परमेश्वर आहे. हे शब्दांनी तर आपल्याला माहितीच आहे. अगदी लहानसा शेमडा मुलगाला जर विचारलं तरी तो म्हणेल, "हो आहे, सगळीकडे परमेश्वर आहे." तर मग ते जाणायचं कसं? त्यासाठी भक्ती करायची आहे. तर ती भक्ती कशी पाहिजे? अव्यभिचारी भक्ती. आणि मग ती भक्ती, ही अनन्य भक्ती असणं गरजेचं आहे. अनन्य भक्ती कशी करायची आहे? त्या परमेश्वराला शरण जायचंय. कसं शरण जायचंय? अनन्य भावाने शरण जायचं. अहंकार, ममकार सहित शरण जायचंय. असं शरण जाणं. आता हे शरणागतीची लक्षणं सांगितलेली आहेत आचार्यांनी. आचार्य काय म्हणतात? कसं शरणागतीची लक्षणं कशी आहेत? तर परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा संकल्प करायचा. सतत परमेश्वराच्या अनुकूल राहणं म्हणजे शरणागती आहे, संपूर्ण शरणागती. भक्तीच्या प्रतिकूल असलेल्या सर्व विषयांचा त्याग किंवा परमेश्वराच्या प्रतिकूल विकल्प न करणे ही पूर्ण शरणागती आहे. आणि परमेश्वरच आपलं रक्षण करेल हा दृढ विश्वास असणं ही शरणागती आहे. संकट काळामध्ये परमेश्वरच रक्षणकर्ता म्हणून निवडावा. आम्हाला काय वाटतं? एखादं संकट आलं, की आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वर नाही आठवत. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जवळचे नातेवाईक आठवतात. आमच्या जवळ असलेला पैसा आठवतो. ते आमचं रक्षण करतील, असं आम्हाला वाटतं. तर परमेश्वर आमचं रक्षणकर्ता आहे, हे आमच्या मनामध्ये दृढ विश्वास असायला हवा. स्वतःला परमेश्वरालाच समर्पण करावं आणि व्याकुळता, दैन्यता ही सगळी शरणागतीची लक्षणं आहेत, असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. अनन्य भक्तीसाठी गोपींचं उदाहरण दिलं जातं. गोकुळामध्ये ज्या गोपी होत्या, त्या इतक्या कृष्णमय झालेल्या होत्या, की त्या दूध, दही विकायला घेऊन जायच्या आणि काय म्हणायच्या? "दूध घ्या, दही घ्या." असं नाही म्हणायच्या. त्या म्हणायच्या, "घ्या हरी." तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. "कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस म्हणे घ्या हरी." गोरस विकायला घेऊन गेलेली आहे. गोरस म्हणजे दूध किंवा दही. आणि विकिता गोरस म्हणे घ्या हरी, देखिला डोळा बैसला मनी, तो वदनी उच्चारी. तिच्या डोळ्यामध्ये, मनामध्ये हरी आहे आणि त्यामुळेच तिच्या मुखातून उच्चार हरीचाच होतो. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. स्वतःचा तिला पूर्ण विसर विसर पडलेला आहे. गोविंद कळा कौतुकामध्ये ती रममाण झालेली आहे. तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. लोक हसतायत त्यांना, त्या गोपींना लोक हसतायत, पण तिकडं त्यांचं लक्षच नाहीये. ही अनन्य भक्ती आहे. एकदा गोपींचीच एक गोष्ट आहे. एकदा काय होतं, कृष्णाचं पोट दुखायला लागतं. म्हणजे गोपींना एवढं का महत्व द्यायचं? यासाठी हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. म्हणून मग एकदा कृष्णाने परीक्षा घेण्यासाठी सांगितलं, की माझ्या खूप पोटात दुखायला लागलंय आणि मला असह्य वेदना होतायत. सगळेजण जवळ आले. काय होते? काय होते? मग वैद्याला बोलवू का? ह्याला बोलवू का? तर नाही. कृष्ण काय म्हणतात, की माझ्या वेदना जर दुसऱ्या कोणी मागितल्या, तर माझ्या वेदना कमी होतील. आता कृष्ण हा सगळ्यांच्या जवळचाच होता. कृष्णाच्या पत्नी होत्या. तेव्हा सगळ्या पत्नी पुढे आल्या आणि म्हणाल्या, की "आम्हाला द्या तुमच्या वेदना. तुमच्या वेदना आम्हाला काही बघवत नाहीयेत, तर आम्हाला वेदना द्या." तेव्हा कृष्ण म्हणतो, की "थांबा. सगळं पूर्ण ऐका. माझ्या वेदना कुणी मागितल्या तर माझ्या वेदना कमी होतील. पण जी व्यक्ती माझ्या वेदना घेईल, त्या व्यक्तीला 1000 वर्ष नरकात राहावं लागेल." आता हे पुढचा शेवटचा क्लॉज ऐकल्यानंतर सगळेजण मागे झाली.
अरे बापरे, 1000 वर्ष नरकात राहायचं. सगळेजण मागं झाले. मग कृष्णाने नारदांना बोलवलं. नारद होतेच तिथे उपस्थित. नारदांना बोलवलं आणि सांगितलं, की तुम्ही गोकुळात जा आणि गोपींना हे सांगा, की कृष्णाचं पोट दुखतंय आणि असह्य वेदना होतात कृष्णाला. आणि हे जे सगळं मी आता सांगितलं, की जर जी कोण व्यक्ती माझ्या वेदना घेईल, त्या व्यक्तीला 1000 वर्ष नरकात राहावं लागेल. नारद जातात गोकुळामध्ये आणि सांगतात, की असं-असं आहे. त्या सगळ्या गोपी काय म्हणतात, कृष्णासाठी 1000च काय, कोट्यावधी वर्ष जरी राहावं लागलं नरकामध्ये तरी चालेल, पण आम्हाला त्या वेदना द्या. ही अनन्य भक्ती आहे. पूर्ण शरणागती. गोपींप्रमाणे अनन्य भावाने जगण्याचा प्रयत्न करावा. आणि यामुळे काय होईल, तर हळू-हळू रजोगुण, तमोगुण यांचे विकार हे कमी-कमी व्हायला लागतील. त्यांचा प्रभाव कमी व्हायला लागतील. आणि अनेक जन्मांच्या मध्ये केलेल्या साधनेचे संस्कार संग्रहित होऊन त्यांच्या प्रभावाने परमेश्वराचा प्रसाद हा प्राप्त होईल. ही एका जन्माची साधना नाहीये. ही अनेक जन्मांची साधना आहे. मागच्या जन्माचे आम्हाला माहिती नाहीये. पण ह्या जन्मामध्ये आम्ही ह्या नरदेहाचं सार्थक करणं हे गरजेचं आहे. आणि अनेक जन्मांमध्ये केलेल्या साधनेचे संस्कार हे संग्रहित होतात आणि मग परमेश्वराचा प्रसाद प्राप्त होतो. मग मन शुद्ध, निर्मळ, विक्षेपरहित होऊन ईश्वर उपासनेमध्ये स्थिर होतं, निश्चल होतं. सर्व विषयांच्या आसक्तीमधून विरक्ती येते, अंतर्मुखता येते आणि अशा प्रकारे मन हे सत्वगुण प्रधान होते. परमेश्वराचा कृपाप्रसाद मिळतो. परमात्मा हा सर्व भूतमात्रांमध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे, परंतु तो स्वतःहून व्यक्त होत नाही, प्रचितीला येत नाही. म्हणून मगाशी मी म्हणलं, की शब्दांनी आम्हाला माहितीये, की सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. हे शब्दांनी माहितीये. अनेक गाण्यांमधून, अनेक अभंगांमधून आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही स्वतः म्हटलेलं आहे. पण शब्दांनी माहिती होणं, माहिती असणं आणि प्रचितीला येणं यामध्ये फरक आहे. आणि प्रचितीला यायचं असेल, तर प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणामध्ये विवेकाच्या साहाय्याने, साधनेच्या सातत्याने त्याची साक्षात प्रचिती घेतली पाहिजे. म्हणून भगवंत काय म्हणतात, की तुझं मन हे मला दे. मन्मना भव. अशी भक्ती कर, की ती भक्ती ही अनन्य भक्ती असेल. गोंदवलेकर महाराजांच्याकडं एकदा वृद्ध गृहस्थ येतात आणि ते गृहस्थ हे महाराजांचे भक्तच असतात, श्रीमंत असतात आणि बरीच मालमत्ता असते त्यांच्याकडं. महाराजांचे भक्त असल्यामुळं ते महाराजांच्याकडे येतात आणि म्हणतात, की माझी सगळी मालमत्ता ही मला तुम्हाला अर्पण करायची. त्याप्रमाणे ते सगळा कागद वगैरे तयार करतात आणि खाली सही करतात आणि तो कागद हा महाराजांच्याकडे देतात. आता भक्ती तर त्यांची चालूच असते. अंतकाळ जवळ येतो. महाराज त्यांना भेटायला येतात. ते गृहस्थ जे असतात ते महाराजांना म्हणतात, की "महाराज, मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे. पण तरी सुद्धा अंतःकाळी समाधान नाही. असं का बरं झालं?" तेव्हा महाराज त्यांना म्हणतात, की "तुम्ही सर्वस्व दिलं, पण स्व दिला नाही." आणि म्हणून हा स्व भगवंताला देणं हा गरजेचं आहे. आपलं मन हे भगवंताला देणं हे गरजेचं आहे. युजुअली कसं असतं, की मनाला ज्याची आवड आहे, तिथंच ते रेंगाळतं किंवा सोकावतं. आपल्याला आवड कशाची आहे? तर आपल्याला विषयांची आवड आहे आणि विषयांची आवड असल्यामुळं मन पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा हे विषयांच्याकडेच धावतं. कोणत्याही गोष्टीचं प्रेम असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं महत्त्व वाटत असेल, तर आपण त्या गोष्टीकडे धाव घेतो. म्हणजे बघा, आम्हाला लहानपणापासून एक आमच्या मनावर बिंबलं गेलेलं आहे, की आम्हाला अ, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, छान कपडे-लत्ते घ्यायचे आहेत, दागिने घ्यायचे आहेत. ह्या गोष्टीचं आम्हाला प्रेम आहे. आणि त्याचं महत्त्वही आहे. कारण समाजामध्ये आम्हाला प्रेस्टीज मिळवायचं आहे, स्टेटस मिळवायचं आहे.
आणि म्हणून आम्ही त्या गोष्टींकडे धाव घेतो. आता भगवंत काय सांगतायत, की तुझं मन मला दे. मग हे कसं द्यायचं मन? आमचं मन तर सतत विषयांकडे धावतंय. म्हणजे 2 गोष्टी असतील तर आपण त्या गोष्टीकडे धावतो. कुठलं? तर त्या गोष्टीचं प्रेम असायला पाहिजे आणि त्या गोष्टीचं महत्त्व वाटायला पाहिजे. म्हणजे इथं भगवंताचं प्रेमही आवश्यक आहे आणि भगवंताचं महत्त्वही वाटलं पाहिजे. जेव्हा हा संसार, हे विषय, हे अनित्य आहेत, ते दुःखाला कारणीभूत आहेत, हे पटेल, तेव्हाच विषयांचं प्रेम हे कमी होईल. आणि मग भगवंताचं प्रेम वाढीस लागेल. जेव्हा विश्वाच्या निर्मितीमागे परमेश्वरी सत्ता जाणवेल, तेव्हा आपल्याला भगवंताचं प्रेमही वाटेल आणि महत्त्वही वाटेल. मनाला नामाची आवड लावली, की आपोआप मन हे नामामध्ये रंगून जाते. छोटे-छोटे बदल करायचे, की अगदी दैनंदिन व्यवहार करताना म्हणजे कसं आहे, की फक्त अर्धा तास माळ घेऊन जप केला, की मग दिवसभरात भगवंताचा आणि आपला संबंध नाही. असं न करता छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये भगवंताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करायचा. की घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करून बाहेर पडावे. आता हे खरं तर आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे, की नमस्कार करून बाहेर पडावं. पण लहान असताना आम्ही जो नमस्कार करायचो आणि आता जो आम्ही नमस्कार करू, कृती एकच आहे, पण भाव बदलला. तो भाव बदलणं हे गरजेचं आहे. जेवायला बसताना श्रीराम म्हणा, झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करा, झोपून उठल्यावर नमस्कार करा, स्नान करताना स्तोत्र म्हणा. स्नान करताना पुरुष सूक्त म्हणण्याची प्रथा आहे. पुरुष सूक्त म्हणजे ज्याला 1000 हात आणि 1000 डोळे. आमच्या मनात असं येतं, की या विराट पुरुषाचा आणि म्हणजे पुरुष सूक्ताचा आणि स्नानाचा काय संबंध आहे? तर असा विचार मनात घ्यायचा, की जे पाणी डोक्यावर आपण घेतो, त्यामध्ये हजारो बिंदू आहेत आणि ते हजारो बिंदू हे मस्तक धूत आहेत. म्हणजे परमेश्वराच्या सहस्त्र हातातील सहस्त्र धारा ह्या जणू आमच्या मस्तकावर वर्षाव करतायत आणि बिंदूच्या रूपाने परमेश्वरच जणू डोक्यातला मळ दूर करत आहेत. असं जर स्नान केलं, तर हे स्नान काही वेगळंच होईल. ते अनंत शक्ती देणारं ठरेल. असं दैनंदिन जीवनामध्ये सतत भगवंताशी संबंध जोडायला सुरुवात करायची. रोज आपण स्वयंपाक करतो. तर रोजचा स्वयंपाक करताना भगवंतासाठी प्रसाद करतोय, ही जर भावना ठेवली, तर तो स्वयंपाक किती स्वच्छ, पवित्र आणि त्रास न होताना तो होईल. संत कबीर हे वस्त्रे विणत असताना एक गाणं म्हणत, भजन म्हणत, "जिनी जिनी बिनी चदरिया." म्हणजे आपली सगळी कर्म ही भगवंताला अर्पण करायची. एकदा बाबा बेलसेरेंनी गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं, की सतत अनुसंधान म्हणजे आपण हे सतत बोलतोच आहे, की अनुसंधान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे माझं मन भगवंताला द्यायचं किंवा तुझं मन मला दे, मनमना भव. म्हणजेच काय आहे? अनुसंधान. आता हे सतत अनुसंधान कसं काय ठेवायचं? आपल्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतोच, की सतत कसं आम्ही अनुसंधान ठेवणार? आम्हाला कामं आहेत, प्रपंच आहे, आम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथं कामं करायची आहे, कुणाला लॅपटॉप घेऊन त्याच्यावर कामं करायची असतील, कुणाला आम्हाला पेशंट बघायचे असतात. तर असं सतत भगवंताचं स्मरण कसं ठेवू शकणार? तिथं गेल्यावर आम्हाला पेशंटच बघायला पाहिजे. तिथं पेशंटच स्मरण ठेवायला पाहिजे. किंवा हे आता बाबा बेलसरे हे प्रोफेसर होते. त्यांनी विचारलं, की मी लेक्चर घ्यायचंय मला. मी जर लेक्चर घेणार असेल, तर तिथं मी अनुसंधान कसं ठेवणार भगवंताचं किंवा महाराजांचं? तेव्हा महाराजांनी सांगितलेलं होतं, की सुरुवातीला म्हणजे लेक्चर सुरुवात करण्याच्या आधी आणि लेक्चर झाल्यानंतर स्मरण करा, म्हणजे मध्ये पण मी असेनच. आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोणतंही काम करण्याच्या आधी भगवंताची आठवण ठेवून ते काम करायला सुरुवात करायची आणि ते काम झाल्यानंतर ते भगवंताला अर्पण करायचं. म्हणजेच आपली कर्मे ही भगवंताला अर्पण करायची. आणि मग कर्मामध्ये दोष असेल, तरी सुद्धा ती अर्पण करायची. वासना, काम, क्रोध, विकार आपल्यामध्ये असणारच आहेत. शेवटी आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत. त्यामुळं हे आपल्यामध्ये असणारच आहे. ऐकू येतंय ना?
हो, येतंय. हा हा. तर आपल्यामध्ये वासना, काम, क्रोध हे विकार हे असणारच आहेत. पण हे विकार सुद्धा भगवंताला अर्पण करायचे. तुकाराम महाराज म्हणतात, की काम, क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. विठ्ठलाच्या पायाशी वाहिले काम, क्रोध. म्हणजे इथं संयमाग्नीत घालून जाळणे, पोळणे असं नाही, तर अर्पण करून मोकळं व्हायचंय. म्हणजे संयमाग्नीत घालण्यापेक्षा अर्पण करणं तसं सोपं आहे. संयम ठेवायचा कामक्रोधावर. ह्याच्यापेक्षा कामक्रोध सुद्धा आपण भगवंताला अर्पण करून टाकायचं. पण यामध्ये सातत्य हवं. आपल्याला फक्त काय होतं, की संकटकाळी परमेश्वर आठवतो. आनंदाच्या क्षणी आठवत नाही आणि म्हणून यासाठी मनाला सवय लावून घ्यायला हवी. नामदेव महाराज म्हणतात, लटिके तरी गाये तुझेच नाम, लटिके तरी प्रेम तुझेच आहे. ऐसे माझे लटके सुफळ करी देवा, नामा म्हणे केशवा विनवीत असे. नामदेवांनी भगवंतालाच विनवलंय, की तुझं नाव लटकच आम्ही म्हणतोय. तुझं प्रेम सुद्धा आमचं लटकं आहे. पण हे लटके पण सुद्धा तू सुफळ कर. हीच भगवंताला विनवणी करायची. आता ह्या सगळ्यामध्ये सातत्य कसं राखायचं? हे आम्हाला 1 तासभर पटतं. पण दुसऱ्या तासाला आमच्या काही लक्षात राहत नाही. कारण का? मन चंचल आहे. मग त्याला दृढ कसं करायचं? तर मनाचा एक गुण आहे. मन ज्याला चिकटतं, त्याला घट्ट धरतं. आणि याच गुणाचा आपण उपयोग करून घ्यायचा. आता चंचल मन चंचल गोष्टीवर टिकवलं तर ते तिथं टिकणारच नाहीये. कारण आमचं मन कुठं आपण टिकवतो? विषयांवर. विषय हे चंचल आहेत. मग 2 चंचल गोष्टी एकत्र कशा काय राहणार? त्यामुळं मनाला स्थिर गोष्टीवर चिटकवायचं. शाश्वत गोष्टीवर स्थिर करायचं. म्हणजेच मन हे भगवंतावर स्थिर करायचं. आणि मग हळू हे मन स्थिर होईल. यासाठी काय करायचं? तर यासाठी संतांनीच सांगितलेलं आहे. माऊलींनी सांगितलेलं आहे, की संतांचं चरित्र वाचावं, स्तोत्र म्हणावीत, पवित्र ग्रंथांचे पारायण करावे. भगवंताला जे आवडतं ते करावं. भगवंताशी नाते जोडा. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, सखा असेल, असं भगवंताशी नातं जोडा आणि सतत संवाद चालू ठेवा. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतंय दिवसभरामध्ये, ते भगवंताला सांगायला सुरुवात करा. कुठल्याही नात्यानं सांगा. कुणी वडील म्हणेल, कुणी भाऊ म्हणेल, कुणी सखा म्हणेल, कुणी आई म्हणेल. अगदी संतांच्या म्हणजे मीराबाईंच्या पती म्हणून त्यांच्या रचना आहेत. तर कुठलंही नातं असेल, पण ते नातं जोडा. ज्ञानेश्वर माऊलीने एक दाखला दिलाय, की अ, एक गोष्ट त्यांनी सांगितलेली होती, की आई ही बाजारात जाण्यासाठी निघते. घरात एक मुलगा आहे आणि ती त्या मुलाला सांगते, की "मी बाजारात जाऊन सामान घेऊन येते, तोपर्यंत तू बस घरामध्ये." मुलगा लहान आहे, 5-6 वर्षाचा आहे. तो म्हणतो, की "मी पण येणार तुझ्याबरोबर." तो हट्ट करतो. मग आई सांगते समजावून, की "अरे बाबा, ऊन झालेलं आहे. तू चालणार नाहीस. माझ्याबरोबर सामान असेल. तुला घेऊन जायचं त्यापेक्षा तू बस घरात. मी येते पटकन जाऊन." पण मुलगा काही ऐकत नाही. तो हट्ट करतो. मग शेवटी आई अटी घालते काही, की "मी तुला कडेवर घेणार नाही. तुला चालावं लागेल. तू काही हट्ट करशील, हे घे, ते घे. मी घेणार नाही." तो मुलगा मान्य करतो त्या अटी. मग आई त्याला घेऊन जाते. ऊन होतं, ऊन झालेलंच असतं. मग त्या उन्हाने बराच वेळ चालल्यावर ते मूल पिंगुळतं. त्याला काही चालणं अशक्य होतं. मग आई काय करते? शेवटी आईच आहे ना ती. आई काय करते? त्याला कडेवर घेते आणि आपला पदर त्याच्या डोक्यावर देते आणि अलगद त्याला घरी घेऊन येते त्या मुलाला. तसं भगवंत आपल्याला सांभाळतात. हे मुलाने काय केलंय? पूर्णपणे आईवर समर्पण केलेलं आहे, की मी तुझ्याबरोबर येतो, तू आता काय करायचं ते कर. तसं मग आईनं त्याला सांभाळून घरी आणलं. तसं भगवंत आपल्याला सांभाळत असतात. संसारातले टक्के-टोणपे सांभाळतात. म्हणजे आपल्या संसारातले सुद्धा टक्के-टोणपे भगवंत सांभाळतात. परमार्थ करायचा याचा अर्थ संसार सोडून द्यायचा असा नव्हे. संसारात सुद्धा भगवंत मदत करतात आणि वेळोवेळी वेगवेगळ्या अभंगांमधून हे संतांनी सांगितलेलं आहे. फक्त गरज काय आहे? तर आपण सर्वस्व हे भगवंताकडे द्यायला पाहिजे. ते आपण सोपवायला हवं. तरच भगवंत आपल्याला सांभाळतील, मदत करतील
आणि ही भवनदी पार करण्यासाठी हात देतील. आणि हीच अव्यभिचारी भक्ती आहे. हेच या 26व्या श्लोकामधून सांगितलेलं आहे की ही अव्यभिचारी भक्ती कर, तर तुला ब्रह्मस्वरूप प्राप्त होईल किंवा तू माझ्यापर्यंत येऊन मिळशील आणि तू आणि मी हे वेगळे राहणार नाही. हा विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा ह्याच्यामध्ये हा प्रवास आहे. म्हणजे आपण सर्वजण प्रवासाला निघालेलो आहोत, गाडीत बसलेलो आहोत, त्याला आता पर्याय नाही. आणि आपल्याला मुक्कामाचं ठिकाण कुठलं गाठायचं आहे? आपल्याला भगवंत भेट किंवा ब्रह्मस्वरूप हे मुक्कामाचे ठिकाण. गुणातीत होणं हे मुक्कामाचं ठिकाण आहे. आणि यासाठी पहिली पायरी आहे ती म्हणजे विश्वास. विश्वास कुठल्या पातळीवर आहे? मनाच्या पातळीवर आहे. त्याच्या पुढचा टप्पा, पुढचं ठिकाण, पुढचं स्टेशन कुठलं आहे? श्रद्धा. श्रद्धा कुठल्या पातळीवर आहे? बुद्धीच्या पातळीवर आहे. आणि त्याच्या पुढचं स्टेशन कुठलं आहे? तर निष्ठा. भगवंताविषयीची निष्ठा. ही निष्ठा कोणत्या पातळीवर आहे? चित्ताच्या पातळीवर आहे. आणि ती दृढ होते. म्हणून विश्वास हा आपण सगळ्यांनी संपादन केलेला आहे. आपण हे वर्ग अटेंड करतो याचा अर्थच आपण हा विश्वास संपादन केलेला आहे. त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये व्हायला हवं आणि त्यापुढेही जाऊन निष्ठेमध्ये त्याचं रूपांतर व्हायला हवं. म्हणजेच एकनिष्ठता प्राप्त होईल. म्हणजेच अव्यभिचारी भक्ती होईल. आणि मग हे असं जर झालं तर भगवंत भेट ही काही लांब नाही. आणि आपल्या सर्वांना या प्रवासामध्ये, गुणातीत होण्याच्या प्रवासामध्ये सर्वांना आपल्याला परमेश्वरच सहाय्य करणार आहे. आणि परमेश्वर कसं सहाय्य करणार आहे? तर सद्गुरूंच्या रूपाने सहाय्य करणार आहे. या सगळ्यांचा प्रवास सुखकर हो, परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि आज आता इथेच थांबते. श्री कृष्णार्पणमस्तु. आता आरती कोण म्हणते? मी म्हणते. हा, सुचेता आरती म्हणतेस ना? हो म्हणते. हा म्हण. छान झालं स्वाती आजचं निरूपण. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय? अतिशय सुंदर मार्मिक उदाहरणांनी सुरुवातीपासून अगदी खूप छान सांगितलंस. धन्यवाद. जय भगवत गीते, जय भगवत गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर,
अपनो कर लीजिए। ओम जय भगवत गीते। ओम जय भगवत गीते। जय भगवत गीते। हरि कमल विहारिणी। हरि कमल विहारिणी। सुंदर सुपुनीते। ओम जय भगवत गीते। ओम जय भगवत गीते. श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी त्या राऊत मॅडमना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. आवाज येतोय माझा? हा, येतोय येतोय. नमस्कार. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे, पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्त धर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देऊ, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. छान. छान झालं पसायदान, आरती, खूप दिवसांनी माझं सुरुवातीचं बंद पडलं होतं. काही पण आणि बंद पडलं, सुरुवात. हा, काही पण बंद पडलं होतं, त्यामुळे मला खूप दिवस अटेंडच करता आला नाही क्लास. हो का? हा, हो हा, हा. पण अभंगही सुरुवातीचा छान झाला. हो नवीन वेगळा होता मारुतीचा हो. अभंग. सगळ्या क्लासेस छान, आणि खूप सुंदर हा, निवेदन. निरूपणही छान. हो हो. आधी एक उदाहरण देऊन छान झालं. अभ्यास वर्ग छान झालं. आज स्वातीने आज कराडून घेतलाय अभ्यास वर्ग. हो. करायचं आहे का? छान.